विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। धारावीमध्ये क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार या साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। पावसाळ्यात तरी किमान या आजारांना थोपवण्यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना करावी अशी मागणी धारावीतील रहिवाशांनी केली आहे। लोकल ट्रेनच्या गेटवर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। बॅगधारक प्रवाशांनी गेटवर उभं राहू नये याची खबरदारी घेण्यासाठी सायंकाळच्या पीक आवर्सला प्रमुख स्थानकात प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत। राज्य सरकारने मुंबईसारख्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सीसाठी नियमावली तयार केली असली तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये। मात्र त्यापूर्वीच उबर आणि रॅपिडो या ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यांची सेवा मुंबईत सुरू केली आहे। परिणामी या कंपन्यांना परिवहन विभागाचा धाक नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्य परिवहन विभागाच्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत 18,25,000 ई चलान जारी करण्यात आले। त्यापैकी 6,24,000 चलान हे चुकीचे असल्याचं समोर आलंय। हिंदी सक्ती विरोधात मनसेनं मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन बाहेर मूक निदर्शनं केली। हातात हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का, दक्षिणेत हिंदी सक्ती कराल का अशा आशयाचे फलक होते। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर मोठ्या संख्येनं मूर्तीची ऑर्डर नोंदवण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र या मूर्तीचे नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं मूर्ती तयार झाल्या तर काय करायचं असा पेच मुंबई महापालिकेपुढे निर्माण होऊ शकतो। मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील विमानमार्गातील अडथळे ठरणाऱ्या 8 पैकी 7 इमारतींच्या बेकायदा बांधकामांवर अखेर 12 वर्षांनी कारवाई करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केलेला आहे। अशा इमारतींवर गांभीर्यानं कारवाई करा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जा असा इशारा देखील न्यायालयानं दिलाय। 10 दिवसांनंतरही मुंब्रा लोकल रेल्वे दुर्घटनेचं गूढ उकललेलं नाहीये। लोकलमधून प्रवासी कसे पडले याचा उलगडा रेल्वे प्रशासनाला किंवा लोहमार्ग पोलिसांना करता आला नाहीये। रेल्वेचे मोटरमन, गार्ड यांच्यासह अन्य काहींची चौकशी लोहमार्ग पोलिसांना करायची आहे। मात्र रेल्वेकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याचं सांगण्यात आलंय। पॅरिस इथे आयोजित एअर शो दरम्यान दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यामध्ये फाल्कन 2000 जेट्सच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झालाय। फ्रान्सच्या बाहेर अशा प्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे। ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचं स्वागत केलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींकडून पोलिसांनी गावठी पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसा आणि कोयता जप्त केलाय, तर 2 आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील माळीवाडा परिसरातल्या रेल्वे कंटेनर डेपोला भीषण आग लागली। यामध्ये 3 कंटेनरसह मोठी क्रेन जळाली आहे। डेपोमधील इंधनामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। सांगलीच्या मिरजमध्ये तळीरावांना पोलिसांनी दणका दिलाय। मार्केट यार्डमध्ये जनावरांच्या बाजारात मद्यप्राशन करणाऱ्या जवळपास 24 जणांना पोलिसांनी दारूसह ताब्यात घेतलंय। शेवगावात पोलिसांनी कारवाई करत तंबाखू विक्री आणि मावा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या पदार्थांचा साठा सापडला असून एकूण 3.86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 36 तासात गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात, तर तिसऱ्या आरोपीचा शोध अद्यापही सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे। याबाबत मुलीच्या आईनं चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील बंगल्यातील किचनमध्ये आग लागली। फ्रीजचं कॉम्प्रेसर फुटल्यानं आग लागून किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झालं। पुण्यातल्या जेजुरी मोरगाव रस्त्यावर भीषण कार अपघात झाला। कार आणि पिकअपची धडक झाली। या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी आहेत। विकसित कृषी संकल्प अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी बियाणं आणि कीटकनाशकं यांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली होती। त्यामुळे आता बियाणं आणि कीटकनाशकं यांच्याशी संबंधित कायदे आणखी कडक करण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे। राज्याच्या पणन विभागानं केंद्र सरकारकडे तूर खरेदीसाठी वाढीव मुदत मागितली होती। प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये। आता तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे।
मोसमी पावसाचं आगमन देशात सरासरीपेक्षा आठवडाभर अगोदर झालं असलं तरीही कुठे अतिवृष्टी आणि कुठे पावसानं हुलकावणी दिल्यामुळे महाराष्ट्रापासून दक्षिण भारतात अपेक्षित वेगानं पेरण्या झालेल्या नाहीयेत। 13 जूनपर्यंत देशात 90 लाख हेक्टर तर राज्यात 16 जूनपर्यंत 12 लाख हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत। पेरण्या योग्य वाफसा नसल्यामुळे संथ गतीनं होत आहेत। राज्यात कोरोनाचे 61 नवीन रुग्ण आढळलेले आहेत। मुंबईत 19 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर मागील 3 महिन्यात मुंबईत सर्वाधिक 899 रुग्ण आढळले असून त्यापैकी जूनमध्ये सर्वाधिक 458 रुग्णांची नोंद झालेली आहे। मुंबई पालिकेच्या के पश्चिम विभागांतर्गत येणाऱ्या अंधेरी पश्चिम, वर्सोवा, विलेपार्ले पश्चिम, जुहू, लोखंडवाला आणि जोगेश्वरी परिसरात आज दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तब्बल 11 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव पहाडी येथील पहिल्या पंचतारांकित गृह प्रकल्पातील घरांसाठीच्या 332 विजेत्यांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। उच्च आणि मध्यम गटासाठीतील 332 घरांचा समावेश असलेल्या 35 मजली इमारतीला अखेर बुधवारी म्हाडाकडून निवासी दाखला प्राप्त झालाय। चांदीच्या भावात वाढ कायम असून 1500 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे चांदी 1,10,000 रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचलेली आहे। सोनं भावातही 200 रुपयांची वाढ होऊन ते 99,500 रुपयांवर पोहोचले। राज्यातील 84,000 आशा स्वयंसेविका आणि 3,500 गटप्रवर्तकांचं 3 महिन्यांपासून मानधन रखडलेलं आहे। आरोग्य जागृतीचं काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे घर चालवण्यासाठी पैसे नसल्याचं चित्र आहे। 2011 मध्ये आयपीएल करारनाम्यावरून वाद झाल्यानंतर लवादानं कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकांच्या बाजूने निर्णय देत बीसीसीआयला 538 कोटी रुपये देण्याचा निवाडा दिला। मुंबई उच्च न्यायालयानं हा निवाडा योग्य असल्याचं म्हणत बीसीसीआयला मोठा झटका दिलाय। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी क्रोएशियाचे राष्ट्रपती जोरान मिलानोविक यांच्याशी भेट घेतलेली आहे। मोदींनी क्रोएशियाच्या जाग्रेबमध्ये ही भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेंकोविक यांच्यासोबत सिटी सेंटरचा दौरा केला। यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। क्रोएशियाच्या जाग्रेबमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमी स्मारकावर अभिवादन केलं। भारत आणि क्रोएशियामध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानांवर डीजीसीएनं एन्हान्स्ड सेफ्टी इन्स्पेक्शन अनिवार्य केलेलं आहे। आतापर्यंत 33 पैकी 26 विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे। एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात करण्याची घोषणा केली आहे। विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये 15% कपात करण्याचा निर्णय घेतलाय। छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये माओवाद्यांनी 2 विद्यार्थ्यांची हत्या केली आणि त्यामुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलंय। रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मोठा अपघात टळला। रेल्वे ट्रॅकच्या कडेला माती खचली। दरम्यान प्रसंगावधान राखत चालकानं आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि त्यामुळे मोठा अपघात टळला। उज्जैन महाकाल लोक धार्मिक पर्यटनाचं सर्वात मोठं केंद्र बनलंय। एका वर्षात 7,32,00,000हून अधिक भाविकांनी उज्जैनला भेट दिली आहे। यूपीच्या जालौनमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यूपीच्या अमरोहा इथे कार आणि मोटारसायकलच्या धडकेनंतर मोठा राडा झाला। संतप्त नागरिकांनी गोदामाला आग लावली। भारताला लवकरच डेंग्यूसाठी स्वदेशी लस मिळण्याची शक्यता आहे। लसीची अंतिम टप्प्याची चाचणी सुरू आहे। यूपीतल्या अलीगडमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात निषेध करणाऱ्या एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुन्हा एकदा इस्रायलनं इराणवर जोरदार हल्ला केलाय। तेहरानमधील इराणच्या सैन्य दलाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय। इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा 585 वर जाऊन पोहोचलाय। इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। इराणनं पहिल्यांदाच इस्रायलवर 2000 किलोमीटर पल्ल्याचे सेजिल क्षेपणास्त्र डागलेले आहे। इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केलाय। सेजिल आणि फतह क्षेपणास्त्रांनी इस्रायलचं अनेक लक्ष्य उद्ध्वस्त केलंय। अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका दूर करण्यासाठी लढलोय। आम्ही इराणवर पूर्ण ताकदीनं हल्ला करतोय असं वक्तव्य नेतन्याहू यांनी केलंय।
इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही. जर अमेरिकेनं हल्ला केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील असा थेट इशारा त्यांनी दिलाय. इस्रायल इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांनी मोठा इशारा दिलाय. येणारा आठवडा खूप मोठा असणार आहे. आता मी काय करणार आहे हे कोणालाही माहीत नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आता इराण इस्रायल युद्धात रशियानं उडी घेतलेली आहे. रशियानं अमेरिकेला इशारा दिलाय. जर अमेरिकेनं इस्रायलला लष्करी मदत केली तर संपूर्ण पश्चिम आशियात मोठा गोंधळ उडेल असा दावा करण्यात आलाय. इस्रायलनं इराणचे अंतर्गत सुरक्षा मुख्यालय उद्ध्वस्त केलंय. 25 लढाऊ विमानांनी इराणच्या 40हून अधिक क्षेपणास्त्र संरचना नष्ट केल्याचा दावा केलाय. इस्रायलकडून होणाऱ्या हेरगिरीमुळे इराण चिंतेत आहे. इराणमधील लोकांना व्हॉट्सअॅप डिलीट करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपवरून इस्रायलला डेटा पाठवल्याचा दावा इराणनं केलाय. इस्रायल इराणी नागरिकांना मोसादचे एजंट बनवण्याच्या प्रयत्नात आहे. इस्रायलनं नागरिकांना मोसादच्या वेबसाईटशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलाय. इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंधू सुरू केलंय. इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी दिल्लीला पोहोचले. मंगोलियामध्ये भारतीय सैनिकांच्या फिटनेसचा जलवा पाहायला मिळालाय. खान क्वेस्ट 2025 दरम्यान क्रॉस फिटनेस स्पर्धेत भारतीय सैनिकांनी आपली ताकद दाखवली आहे. 2011 मध्ये IPL करारनाम्यावरून वाद झाल्यानंतर लवादानं कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकांच्या बाजूनं निर्णय देत BCCIला 538 कोटी रुपये देण्याचा निवाडा दिलाय. मुंबई उच्च न्यायालयानं हा निवाडा योग्य असल्याचं म्हणत BCCIला मोठा झटका दिलाय. मान्सूनच्या प्रभावामुळे ईशान्य, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतासह 20हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पुढील 2 ते 5 दिवसात अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं अकोल्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात. पिकांना अंकुरही फुटलेत. मात्र अंकुरित पिकांवर वाणी किडीनं हल्ला केल्यानं कपाशीसह तुरीचंही पीक धोक्यात आल्यानं शेतकरी त्रस्त झाले. सोलापूरमध्ये जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगावात मे महिन्यात वादळासह झालेल्या पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. नुकसानीचा आकडा 31 कोटी 12 लाखांच्या घरात पोहोचलाय. जिल्हा प्रशासनानं बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केलाय. जळगाव जिल्ह्यातील 225 गावात 4000 हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्यात. गेल्या 3 महिन्यात 27,661 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून नुकसानीचा सर्वाधिक फटका हा केळी बागांना बसलाय. तर 1900 हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. पाण्याची आवक वाढल्यानं धरणातून 2774 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असला तरी पेरण्या रखडल्यात. कराड, पाटण तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं उघडीप देताच शेतकरी भुईमूग, सोयाबीन, ऊस लागवड करण्याकडे व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सध्या समाधानकारक पाऊस होतोय. गेल्या 2 दिवसात धरणातील पाण्याची पातळी 2% वाढल्यानं 23,000 दशलक्ष लिटर पाणी जमा झालंय. मात्र तरीही राखीव साठ्यातून पाणी उचलणं सुरूच आहे. पाऊस सक्रिय झाल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठ्यात 17,040 दशलक्ष लिटर इतक्या म्हणजेच 4 दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली आहे. खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 6.97 TMC म्हणजेच 23.91% पाणीसाठा जमा झालाय. गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 3.66 TMC म्हणजेच 12.57% इतका होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक पावसाळी धबधबे आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे धबधबे वाहायला लागले असून पर्यटकांना खुणावू लागल्यात. मात्र वन विभागानं पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश झुगारून प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होऊन दंड आकारला जाणार आहे. मे आणि जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 9 धरणांमध्ये 100% पाणीसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मोकाट जनावरं पकडण्यासाठी नगरपालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन नगरपालिकेनं ही विशेष मोहीम राबवली आहे. भुसावळमधील तापी नदीकाठी असलेल्या यशवंतनगर झोपडपट्टीचं तातडीनं पुनर्वसन करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. नदीकाठी राहत असलेल्या नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते आणि त्यामुळे नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे.
जळगावातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मालधक्क्यावर काम करताना एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी हुक पडल्यानं त्याचा दुर्दैवी अंत झालाय. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाप्रळ पंढरपूर या राष्ट्रीय मार्गाचं काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाकडे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय. या मार्गावर पुलासाठी केलेला मातीचा भराव पावसामुळे रस्त्यावर आल्यानं चिखल होऊन रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळा सुरू झाला असला तरी मराठवाड्याच्या काही भागात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय. 376 गावं आणि वाड्यांमध्ये 470 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. सर्वाधिक टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत.